आज भावाच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी जे प्रेम दाखवलं खूप भरून आलं. म्हणजे असे प्रसंग कमी येतात की डोळ्यातनं पाणी यायचं. युनियन लीडर म्हटला की त्यांना कामगारांना प्रेरणा दिली पाहिजे. तो असा डोळ्यात पाणी आणून चालत नाही, पण प्रसंगच तसा आहे. विलासबद्दल तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की खूप नेमकी आहे. हो, विलास नेमकी आहे. हे तुमच्याकडे यायच्या अगोदर, तुमच्याकडे जेव्हा तो आला 92ला, तर 92च्या अगोदर त्याच्याकडे एक कंपनी होती त्याच्या आईच्या नावाची, पार्वती कॉम्प्युटर्स. आणि जी कॉम्प्युटर्सला रिफिल लागायच्या तेव्हा त्या रिफिलचा बिझनेस विलास करायचा. म्हणजे पहिल्यापासून ते केळबग त्याच्याकडे होतं. लग्न झाल्यानंतर आपण सगळ्यांनी म्हणतोय की विलास मोठा व्हायला कारणीभूत तुमच्या सौभाग्य आहे की विलासनी सगळं करावं आणि ते सगळं गोपाटून त्यांच्या सौभाग्यवतीने घ्यावं, हे काम त्या करत होत्या. आजही आमची मुलं जर कुठल्या कॉलेजला घालायची असतील किंवा कुठल्या गावाकडची मुलं जर कुठल्या कॉलेजला घालायची असतील तर त्याला विलासला फोन करतात की तुझ्या मिसेसशी बोलायचं आहे, की त्या वेळ दाखवतात की बाबा इकडे जायचं आहे. तर विलासचा संसार तो पुढायला वेळ लागणार नाही. तो विलासचा संसार फुलला. आणि तुम्ही ह्या 5व्या मळ्याची जी प्रगती सांगितली खूप ऐकून होतो आम्ही लोक की बेस्टमध्ये, पण एक थोडंसं आउट ऑफ वे आहे. पण आमच्या कामगार विभागामध्ये ज्या दिवशी कामगार रिटायरमेंट होतो त्याच दिवशी त्याची ग्रॅज्युएटी, बोनस, PF, ESI जे जेवढे ड्यूज असतील ते त्याच दिवशी त्याला दिले जातात. आता तुमच्या बोलण्यात जरा जाणवलं की त्या ड्यूजना वेळ होतो. तर तुम्ही वरिष्ठ जे आहात त्यांनी जर थोडंसं त्याच्यात लक्ष घातलं तर खरोखर ह्या कामगारांच्या ह्याच्यामध्ये अजून जीवन फुलेल. विलासच्याबद्दल सांगायचं झालं तर विलासनी तुम्ही सांगितलं विलासबद्दल की विलास रिटायरमेंट नंतर गप्प बसणार नाही. विलासला ह्या उपक्रमातनं जी तुमची काय त्याला म्हणतात पेन्शन मिळते, त्या पेन्शनच्या 4 पट पेन्शन त्यांनी जमवून ठेवलेलं आहे की ही माझ्याकडे येईल, हे कमवून ठेवलेलं आहे. आणि मुलं बघतील, मुलं तर बघणारच, कारण आपली मुलं जर आपण आईवडिलांना एवढं करतोय तर ते मुलं आपली बघत असतात, तर तेही तेच करतील. त्याच्यामुळं विलासला उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानातच जाईल, कारण त्यांनी सगळ्यांचं जीवन फुलवलेलं आहे. जसं मी सांगितलं, कोणाच्या मुलाला जर ऍडमिशन घ्यायचं असलं तर विचारतात, तसं जर मुलगा जर वयात आला किंवा मुलगी वयात आली तर ते विलासकडे सांगतात, विलास आमच्या मुलाला एखादा मुलगी बघ किंवा मुलीला एखादा मुलगा बघ. म्हणजे असे कितीतरी संसार त्यांनी फुलवलेले आहेत. नेतृत्व कोणतं सांगितलं. मी जेव्हा संघटना स्थापन केली तेव्हा तुम्हाला रमेश मोरे म्हणून नाव माहीत असेल, ऐकून. आमदार रमेश मोरे, कामगार सेनेचे विलेपार्ले. तेव्हा दत्ताजी साळवी प्रेसिडेंट होते. आम्हाला संघटना स्थापन करायची होती. विलासनी इथं का केलं नाही ते माहीत नाही. आम्हाला संघटना स्थापन करायची होती. विलास आणि मी आम्ही दोघंच सेनाभवनला गेलो. आम्ही डायरेक्ट त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं तुम्ही युनिट स्थापन करा. त्याच्यानंतर विलास इकडे आला की जबाबदारी मलाच घ्यावी लागली. पण इथे आल्यावर सुद्धा विलास इथल्या माहोलमध्ये असेल किंवा इथल्या राजकारणामध्ये असेल, विलासने कधी संघटनेकडे एवढं लक्ष दिलं नाही. मी त्याला कितीतरी विचारला, तुमच्याकडे पण संघटना आहे, सगळं चालतं, तू काय हे करत नाहीस? नाही, तिथे आपण इथेच करू, तिथे कामाचं आहे, कामाचं नियोजन व्यवस्थित करू.